मीराबाईने धरला कांतीलालचा हात, मग पहिल्या प्रियकराला दोघांनी मिळून का मारले? परस्त्रीचा मोह अनेकाच्या नाशाचे कारण बनलेला आहे. नाजूक संबंध आहेत तोवर सुख मिळत असले तरी ते बिनसले की सारेच बिनसते. त्यातच ती बाई एकाला सोडून दुसऱ्याच्या नादाला लागली तर बोलायची सोय नाही. या अनैतिक संबंधातून मग तेच प्रेमी एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यातून जे घडतं ते अत्यंत धक्कादायकच असतं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये याचे दर्शन घडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कुकरमुंडा तालुक्यातील बालंबा या गावामध्ये कांतीलाल मोतीराव वळवे हा गृहस्थ राहत होता. त्याचे तळोदा गावातील मीराबाईशी स्नेहपूर्ण संबंध होते. दोघांच्यातील संबंध आता बहुतेकांना माहिती झाले होते. पुढे हे संबंध काही कारणाने बिघडले होते. ते आता कांतीलाल सोबत कमी बोलू लागली. याचे कारण होते दुसरा कांतीलाल. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात असणाऱ्या दिलबहाल तालुक्यातील कांतीलाल दशरथ पाडवे याच्याशी मीराबाईचे संबंध आले. एका कांतीलालला टाळून आता ती दुसऱ्या कांतीलाल सोबत संबंध ठेवून होते. हे संबंध कांतीलाल मोतीराव वळवे याला मान्य नव्हते. त्यावरून तो मीराबाईचा छळ करू लागला. हा जाच मीराबाईला सहन होत नव्हता. यापासून सुटका करायची असेल तर कांतीलाल मोतीराव वळवे याचा काटा काढावा लागेल, म्हणून तिने कांतीलाल पाडवी याची मदत घेण्याचे ठरवले. पाडवी यासाठी तयार होता कारण त्याला मीराबाई हवी होते. दिनांक 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी मीराबाईने कांतीलाल वळवे याला सतोना शेत शिवारामध्ये बोलावून घेतले. तो त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच कांतीलाल पाडवे हा त्या जागी लपून बसलेला होता. कांतीलाल वळवे त्या ठिकाणी आला. काही वेळातच मीराबाईही त्या ठिकाणी आली. ते दोघे गप्पा मारू लागले. मीराबाईने कांतीलाल वळवे याला गप्पा मारण्यात गुंतवून ठेवले. ही संधी साधून लपून बसलेला कांतीलाल पाडवे याने कांतीलाल वळवे याच्या डोक्यामध्ये भला मोठा दगड घातला. त्या प्राणघातक हल्ल्यामध्ये कांतीलाल वळवे हा जखमी झाला आणि जमिनीवर खाली कोसळला. कांतीलाल गलित गात्र होताच मीराबाई अजित वळवे हिने कांतीलाल वळवे याच्या गळ्याभोवती दोरे गुंडाळले. नंतर कांतीलाल पाडवे आणि मीराबाईने करकचून आवळले. कांतीलाल वळवे जागीच गतप्राण झाला. मृतदेह तिथेच टाकून ते दोघेही पसार झाले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सतोना शेत शिवारातील शेतामध्ये कामावर जाणाऱ्या शेतमजुरांना रक्तबंबाळ अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. त्या मजुरांनी गावच्या पोलीस पाटलांना फोन करून ही माहिती दिली. सतोना शेत शिवारातील विनोद मंगा वळवे यांच्या गट क्रमांक 37 मधील शेतामध्ये मृतदेह पडलेला होता. त्या ठिकाणी पोलीस पाटील आले आणि घटनेची खात्री करून याची माहिती तळोदा पोलीस स्टेशनला देण्यात आली. मृतकाच्या डोक्यावर प्राणघातक प्रहार केल्याने मोठी जखम होऊन रक्तस्राव झालेला होता. त्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. तळोदा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे आणि त्यांचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता डोक्याला झालेली भली मोठी गंभीर जखम, त्यातून वाहून गेलेले रक्त आणि मृतकाच्या गळ्याला दिसून आलेली वळ लक्षात घेता हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आले. पंचनाम्याचे सुपस्कार पार पाडल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय दवाखान्यामध्ये रवाना केला. पोस्टमॉर्टममध्ये नमूद करण्यात आले होते की सर्वप्रथम त्या इसमाच्या डोक्यावर प्रहार करून त्याला गलित गात्र केलेले होते आणि नंतर त्याच्या भोवती दोरी आवळून फास दिला. खुनाचा प्रकार आहे याची खात्री होताच अज्ञात इसमाचा अज्ञात कारणास्तव अज्ञात इसमाने निर्गुण खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांना देण्यात आली. त्यांनी या घटनेच्या तपासाची जबाबदारी नंदुरबारच्या गुन्हा अन्वेषण विभागावर सोपवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांचा आदेश प्राप्त होताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आणि इतर सहकाऱ्यांचं शोध पथक तयार करण्यात आलं.
गुन्ह्याच्या तपासामध्ये प्राथमिक भाग म्हणून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तळोदा तालुक्यातील सतोना शेत शिवारातील ग्रामस्थांचे प्राथमिक जबाब नोंदवण्यात आले। या जबाबांच्या पडताळीमध्ये गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील कुकरमुंडा तालुक्यातील बालंबा गावातील काही नातेवाईकांचे धागेदोरे तपास पथकाच्या हाती लागले। शोध पथकाने गुजरात राज्यातील बालंबा परिसरात धाव घेऊन त्या परिसरातील लोकांचे प्राथमिक जबाब नोंदवून घेतले। बालंबा गावातील नागरिकांच्या प्राथमिक जबाबाची छाननी करता पडताळणीमध्ये या गावातील कांतीलाल भाई मोतीराम भाई वळवे हा इसम बेपत्ता झाल्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो प्रसारित केले। तो फोटो महेंद्र कांतीलाल वळवे राहणार बालंबा तालुका कुकरमुंडा जिल्हा तापी गुजरात याने पाहिला। हा फोटो नंदुरबार येथे तळोदा तालुका पोलीस स्टेशन पोलिसांनी प्रसारित केल्याचे लक्षात येताच महेंद्र वळवे तळोदा तालुका पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने आपल्या वडिलांच्या खुनासंदर्भात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल केली। मृतकाची ओळख पटलेली होती। त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता पोलिसांच्या हातामध्ये मिळालेली माहिती अन्वये तळोदा तालुक्यातील अमोला गावातील मीराबाई अजित वळवे हिचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे लक्षात आले। नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या शोध पथकाने उसंत न घेता चौकशीसाठी मीराबाई अजित वळवे हिला कायद्याच्या चौकटीमध्ये ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली। सुरुवातीला पोलीसही बुचकळ्यात पडले, पण तिची उत्तरे देत असताना देहबोली पाहून पोलिसांना संशयास्पद वाटत होते। पोलिसांनी सुरुवातीला गोड बोलून त्यानंतर दम देऊन तिला विश्वासात घेऊन पाहिले, पण मीराबाई खरी माहिती देत नव्हते। अखेर शोध पथकाने तिला घेरून एकामागून एक असे प्रश्न विचारायला सुरुवात केली। त्यावेळी ती तप्तपपक करू लागली। आपण सत्य लपवू शकणार नाही हे तिच्या आता लक्षात येताच ती घाबरून गेली, हतबल झाली। तिचे उसने अवसान गळून पडले आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली। मीराबाईने कबुली जबाब देताच पोलिसांनी मीराबाई अजित वळवे आणि कांतीलाल दशरथ पाडवे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष पुरावा नसताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांच्या मार्गदर्शनानुसार अल्प अवधीतच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या शोध पथकाने या किचकट प्रकरणावर प्रकाश टाकला आणि गुन्हेगारांना अटक केली। याबद्दल पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी शोध पथकाचे अभिनंदन केले।